केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अमित शाह आज नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत। दुपारी 12 वाजता नाशिकमध्ये तर संध्याकाळी 5 वाजता कोल्हापुरात दाखल होतील। राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जाणार असल्याचा उल्लेख करत अमित शाह यांनी 10 सूत्री कार्यक्रम मांडलाय। प्रत्येक बूथवरील मतांमध्ये किमान 10% वाढ करण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले। आपल्या मुलाचा मृत्यू झालेली पोलीस चकमक बनावट चकमक असल्याचा दावा करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या घटनेच्या तपासासाठी एसआयटी नेमावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, सरकार त्यांच्या मागणीचा विचार करतंय असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। विधानसभा जागा वाटपावर यावेळी चर्चा होईल। नाना पटोले पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली असून केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगेंची पटोले भेट घेणार आहेत। दक्षिण मुंबईतील बॅक बे रिक्लेमेशन येथील परिसराची पुनर्रचना करण्याचा निर्णय MMRDAने घेतलाय। यात अनेक प्रकल्पांचा समावेश असणार आहे। त्यातील विशेष म्हणजे नरिमन पॉइंटला मरीना प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। उपोषणादरम्यान तब्येत खालावली असल्यानं गावकऱ्यांच्या आग्रहानं जरांगेंनी उपचार घेतले। मध्यरात्रीपासून जरांगेंना सलाईन लावण्यात आलंय। किनारपट्टी लगतच्या परिसरातील ना विकास क्षेत्रात बांधकामांना परवानगी देणारं परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलंय। हे परिपत्रक पर्यावरण कायद्याचं उल्लंघन करणारं असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलंय। बदलापूर नवी मुंबई विमानतळ दरम्यान प्रवेश नियंत्रण मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बदलापूर नवी मुंबई विमानतळ प्रवास अतिवेगवान आणि सुकर करण्यासाठी MMRDAनं हा निर्णय घेतलाय। वाढवण बंदराच्या परिसरातील ड्राय मेकिंग उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन वाढवण बंदर प्रकल्पाच्या अध्यक्षांनी दिलंय। या आश्वासनानंतर ड्रायमेकर असोसिएशनच्या प्रतिनिधींनी वाढवण बंदराला विकासाला पाठिंबा दर्शवलाय। रामलीला मंडळांना सलग 5 वर्षांपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। तसंच अग्निशामक दलाचं शुल्क माफ करून महापालिकेच्या मैदानांचे भाडेही निम्मे करण्यात आले। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्प लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। यामुळे RABKC अंतर केवळ 22 मिनिटात पार करता येईल। मात्र या प्रवासासाठी नागरिकांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत। गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रात्री 12:15 ते 4:45 पर्यंत हा 4.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल। मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी लावली आहे। मुंबईत आणि उपनगरात पुढील काही तास पावसाच्या सरी बरसणार असून विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे। लातूर तालुक्यातील मुरुड गावात ढगफुटी सदृश्य पावसानं थैमान घातलंय। मुरुड गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। जवळपास 200 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। तसंच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत। पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्याच्या घाट परिसरासह शहर आणि उपनगरात पावसाचा जोर राहणार आहे। मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होऊन वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वलाना गावात विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यानं गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 24 तासांमध्ये केवळ 3 तास विद्युत पुरवठा होतोय। 25 ते 27 सप्टेंबर या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र वाशी नवी मुंबईत जागतिक स्तरावरील बॉयलर इंडिया 2024 प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन आज सकाळी 10:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। 2 वर्षांच्या विलंबानंतर अखेर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीत 55% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। आता मतमोजणी शुक्रवारी पार पडणार असल्यानं या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।